महामानव, विश्वरत्न, भारतरत्न, दलित समाज सुधारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथमतः अभिवादन करतो। आज जर आपण बघितलं तर या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 133वी जयंती या ठिकाणी साजरी होत आहे। आपण जर विचार केला आणि जर इतिहास बघितला तर मला वाटतं की 1630 साली छत्रपती शिवरायांचा जन्म झाला, 1680 ला त्यांचं निधन झालं। त्यानंतर जर आपण पुन्हा बघितलं तर 1827 ला महात्मा फुलेंचा जन्म झाला आणि 1890 ला त्या ठिकाणी त्यांचंही निधन झालं। जर आपण विचार केला तर 1890 नंतर जर पुन्हा आपण विचार केला तर 1891 ला माझ्या बाबासाहेबांचा या ठिकाणी जन्म झाला। तर जर आपण विचार केला या घटनेचा तर कदाचित स्वराज्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, त्यानंतर महात्मा फुले, समता, शिक्षण आणि त्यानंतर जर विचार केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं भारताला जे काही संविधान आहे ते जर आपण विचार केला तर भारताचं जे काही संविधान आहे या संविधानाच्या निर्मितीसाठी अहोरात्र प्रयत्न करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आपण जर विचार केला यामध्ये आपल्याला दिसून येईल की भारताची जी काही राज्यघटना आहे ती लिखित स्वरूपातील जगातील सर्वात मोठी राज्यघटना आहे। जर आपण विचार केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 1891 ला झाला आणि 7 नोव्हेंबर 1919 ला बाबासाहेबांनी शाळेत पहिलं पाऊल ठेवलं आणि तोच दिवस महाराष्ट्र सरकारनं या ठिकाणी विद्यार्थी दिन म्हणून घोषित केलेला आहे। 7 नोव्हेंबर हा दिवस त्या ठिकाणी विद्यार्थी दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो। तसंच त्यानंतर जर आपण विचार केला बाबासाहेब 1915 आणि 1916 ला MA आणि PhD या ठिकाणी उत्तीर्ण झाले। त्यानंतर जर आपण विचार केला तर बाबासाहेबांनी त्यानंतर 1935 ला त्या ठिकाणी धर्मांतराची घोषणा केली आणि निश्चितच एक अभिमानानं घेतलं जाणारं वाक्य म्हणजे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो पिला तो त्या ठिकाणी गुरगुरल्याशिवाय राहत नाही, अशी घोषणा त्यावेळचं औरंगाबाद सध्याचं छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी 1949 ला मिलिंद महाविद्यालयाची स्थापना करत असताना केलं। जर आपण विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की बाबासाहेबांचं बहुश्रुत चौफेर असं व्यक्तिमत्व, अनेक ग्रंथ, अनेक पाक्षिक, अनेक वृत्तपत्र त्यांनी सुरू केले। त्यामध्ये आपण प्रथमतः मूकनायक, बहिष्कृत भारत, प्रबुद्ध भारत, समता आणि जनता ही त्या ठिकाणी वर्तमानपत्रे होती, पाक्षिके होती। तसेच जर ग्रंथांचा विचार केला तर हू वर शूद्राच म्हणजे शूद्र कोण होते हा ग्रंथ त्या ठिकाणी लिहिला। तसेच त्यानंतर जर आपण विचार केला तर पाकिस्तान सारखी जी काही समस्या आहे यावरती थॉट्स ऑन पाकिस्तान असाही त्या ठिकाणी ग्रंथ लिहिला। तसा जर आपण विचार केला तर 1935 ला जी काही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली त्या स्थापनेमध्ये, त्या बँकेच्या स्थापनेमध्ये माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं फार मोठं योगदान त्या ठिकाणी होतं। जर आपण विचार केला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील काही घटना आपल्याला या ठिकाणी खूप काही शिकून जातात। बघा, शाळेच्या बाहेर त्या ठिकाणी वर्गाच्या बाहेर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या ठिकाणी उभं राहून बसून शाळेच्या बाहेर त्या ठिकाणी शिक्षण घ्यावं लागत असे। ज्या वेळेला इन्स्पेक्शनसाठी, शाळेच्या तपासणीसाठी ज्या वेळेला बाहेरील अधिकारी शाळेत यायचे त्यावेळेला काही प्रश्न विचारले जायचे, बाबासाहेब झपाट्यानं चांगल्या पद्धतीनं त्या प्रश्नांची उत्तरं देत असायची। अचानक बाबासाहेबांना एक प्रश्न त्या ठिकाणी विचारला जायचा की पृथ्वीपासून चंद्राचं, पृथ्वीपासून सर्वात जवळचा, सर्वात दूरचा ग्रह कोणता? त्यावेळेला बाबासाहेब म्हणायचे की मला त्या ठिकाणी निश्चित सांगता येईल की पृथ्वीपासूनचा दूरचा लांबचा ग्रह कोणता आहे
परंतु ज्या ठिकाणी वर्गात ठेवलेला जो काही पाण्याचा बाट आहे तो त्या ठिकाणी माझ्यासाठी फार दूरचा आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्या ठिकाणी जो काही ग्रंथ आहे तो जे काही ग्रह आहे तो किती दूर आहे हे निश्चितच त्याने माझ्या जीवनावरती काही फरक पडणार नाही, परंतु पाण्याचा जो काही माठ आहे तो त्या ठिकाणी माझ्यापासून दूर ठेवला जातो त्याने नक्कीच माझ्या जीवनावरती फरक पडतो. आणि त्यासाठी जे काही समाज आहे आणि जे काही समाजातील जी काही विषमता आहे ती त्या ठिकाणी दूर केल्याशिवाय मी राहणार नाही असं त्या ठिकाणी ठणकावून बाबासाहेबांनी सांगितलं. अजून एक परिस्थिती अशी जो काही प्रसंग आहे तो आपल्याला खूप काही सांगून जातो की बाबासाहेब त्यावेळेला मॅट्रिकची परीक्षा 1913ला त्या ठिकाणी देत होते आणि मॅट्रिकची परीक्षा देत असताना आपल्याला सर्वांना माहिती आहे की बाबासाहेबांच्या आईचं त्यांच्या वयाच्या 6व्या वर्षीच त्या ठिकाणी निधन झालेलं होतं. आणि त्यावेळेला त्यांचे जे काही वडील आहे रामजी सकपाळ, रामजी आंबेडकर त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी स्वयंपाक बनवून जेवण घालत असे. त्यावेळेला बाबासाहेब परीक्षा देऊन आले. परीक्षा देऊन आल्यानंतर त्या ठिकाणी दोघे जेवायला बसले. जेवायला बसल्यानंतर रामजी आंबेडकरांनी त्यांना जेवायला वाढलं. जेवायला वाढल्यानंतर बाबासाहेबांनी विचारलं तुम्ही का जेवण करत नाही. त्यावेळेला रामजी आंबेडकरांनी सांगितलं तुम्ही जेवून घ्या मी नंतर जेवतो. परत दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा बाबासाहेब परीक्षा पेपर देऊन आले. त्यानंतर पुन्हा एकदा जेवायला बसलं. जेवायला वाढवण्यात आलं. त्यानंतर रामजी आंबेडकरांनी त्या ठिकाणी बाबासाहेबांना जेवण वाढल्यानंतर बाबासाहेबांनी पुन्हा विचारलं तुम्ही जेवण का नाही करत माझ्यासोबत. त्यावेळेला ते म्हणाले तुम्ही जेवून घ्या मी नंतर जेवतो. परत दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी तोच प्रसंग. त्यानंतर बाबासाहेबांनी बघितलं की ते जेवण केल्यानंतर त्या ठिकाणी डोक्यात काही शिल्लक नाहीये. माझे वडील त्या ठिकाणी उपाशी राहत आहे. 5व्या दिवशी त्यावेळेला पुन्हा एकदा जेवायला बसल्यानंतर बाबासाहेबांनी वडिलांना विचारलं तुम्ही माझ्यासाठी तसंच त्या ठिकाणी जेवण वाढून ठेवता परंतु तुम्ही जेवत का नाही. त्यावेळेला बाबासाहेबांच्या वडिलांनी दिलेलं उत्तर फार छानस आहे बघा. ज्या वेळेला बाबा रामजी आंबेडकर म्हणतात ज्या वेळेला तुम्ही हा जो काही दलित समाज आहे या समाजाची ज्याच ठिकाणी तुम्ही या समाजाला त्यापासून जे काही अस्पृश्यता आहे यातून जेव्हा मुक्त कराल त्यावेळेसच माझं खऱ्या अर्थानं पोट भरेल. त्यावेळेसच मला त्या ठिकाणी खरा जेवल्याचा आनंद होईल. तोच शब्द पाहून त्या ठिकाणी बाबासाहेबांनी खऱ्या अर्थानं राज्यघटना लिहून सर्वांना समानतेचा अधिकार देऊन मला वाटतं की त्यांच्या वडिलांचे जे काही शब्द आहे ते वचन आहे ते पूर्ण केलं. जर आपण विचार केला तर बाबासाहेबांना त्या ठिकाणी शाळेमध्ये जे काही पिण्याचं पाणी आहे त्यावेळेला जर शिपाई नसेल तर त्यावेळेला त्यांना पाणी सुद्धा प्यायला मिळत नव्हतं. त्यामुळे ते त्यांच्या त्या आत्मचरित्रात लिहितात की त्या ठिकाणी नो पिऊन नो वॉटर. जर त्या ठिकाणी शाळेचा पिऊन नसेल म्हणजे शिपाई नसेल तर त्या दिवशी बाबासाहेबांना त्या ठिकाणी पाणी सुद्धा प्यायला मिळत नव्हतं. असा हाल अपेष्टांनी बाबासाहेबांनी या संघर्षातून खूप सारं काही उभं केलं. निश्चितच हा जो काही चमत्कार आहे हा चमत्कार म्हणता येणार नाही. खऱ्या अर्थानं हे कीर्तिरूपी सर्व जे काही बाबासाहेबांनी आपल्याला दिलेलं आहे निश्चितच आपण विचार केला पाहिजे की जर आजच्या परिस्थितीसाठी बाबासाहेब आहेत तर बाबासाहेबांचा प्रत्येक गोष्ट या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शक ठरते. जर आपण विचार केला तर बघा वन वोट देन वन व्हॅल्यू. जर आपण विचार केला तर भारताचे जे काही राष्ट्रपती आहेत त्यांनी जर त्या ठिकाणी मतदान केलं त्या मतदानाचं सुद्धा व्हॅल्यू एकच मत आहे. आणि माझ्यासारख्या लहान ज्ञानाला जर त्या ठिकाणी मतदान केलं तर त्याचं सुद्धा व्हॅल्युएशन त्या ठिकाणी एकच आहे. असा समानतेचा अधिकार त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्वांना मिळवून दिला. त्या ठिकाणी रात्री अभ्यास करत असताना गोष्ट लक्षात आली का ब्रिटनच्या महिलांना सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला स्वतःला मतदानाचा हक्क मिळावा म्हणून खूप मोठा संघर्ष त्या ठिकाणी केलेला आहे. परंतु माझ्या बाबासाहेबांनी राज्यघटनेत आपल्या सर्वांना या ठिकाणी मतदानाचा अधिकार त्या ठिकाणी दिलेला आहे. निश्चितच बाबासाहेबांचं असं म्हणणं होतं की जे काही संविधान मी या ठिकाणी दिलेलं आहे आणि या संविधानात खऱ्या अर्थानं प्राण ओतण्याचं काम या ठिकाणी प्रत्येकाला या ठिकाणी करायचं आहे. म्हणूनच ते त्या ठिकाणी म्हणतात की बघा बाबासाहेबांनी जे काही संविधानाची जी काही प्रास्ताविका आहे उद्देशपत्रिका आहे त्याची सुरुवात त्या ठिकाणी कदाचित कुठल्याही त्या ठिकाणी नावाने करता आली असती परंतु त्यांनी सुरुवात केली आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांना सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा उपासना यांच्या दर्जाची व स्वातंत्र्य संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्यामध्ये